ते सगळ्यांचा नाश्ता आवरला होता. मुलंही शाळेत गेली होती. पप्पा काही कामानिमित्त मार्केटमध्ये गेले होते. येताना काही सामान घेऊन आले. मला हवा होता साबण. त्याच एक्साइटमेंटमध्ये पप्पांनी काय काय आणलंय हे पाहण्यासाठी मी सगळं सामान खाली करून घेतलं आणि फक्त साखर बरणीमध्ये भरून घेतली. बाकी सगळं सामान जसं तसं परत पिशवीमध्ये भरून ठेवलं आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले. फरशी वगैरे पुसायची अजून बाकीच होती. फरशी पुसून घेणार आणि किचन थोडंफार मला साफ करायचं आहे आणि आज चपात्यात वगैरे सर्व काही लवकर आवरलं होतं आणि मशीनवर जाऊनही बसायचं आहे ब्लाऊज शिवण्यासाठी. तर पाहूयात आता काम आवरल्यावर काय होते. आणि ना त्या बाजारात पप्पांनी खवा पण आणला होता, कारण शौर्याची फरमाईश होती मला गुलाबजाम खायचे आहेत. आणि चला म्हटलं मी पण थोडा खवा खाऊन पाहते कसा लागतो बाजारचा खवा. आणि शौर्याला इथे जिलेबी वगैरे देऊन घेतली. इतक्यातच मम्मी बोलल्या आपण पहिले गुलाबजाम करून घेऊ. तर मम्मीनी ते पीठ वगैरे मळून ठेवलं आणि आम्ही इतक्यातच आता गुलाबजाम करायला घेणार आहे. पर्यंत ताई इतक्या साऱ्या वाट्या घेऊन आलेल्या आहेत आणि त्या वाणासाठी आणलेल्या आहेत. इथे दारासमोरच हातगाडी आली होती, तिथून ह्या वाट्या आणलेल्या आहेत. आता इथे पहिले गुलाबजाम तयार करून घेणार आणि दुपारचं जेवणही सर्वांचं बाकी आहे. ताईंनी इथे गुलाबजाम तळण्यासाठी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता मम्मी आणि मी हे छोटे छोटे ना गुलाबजामचे उंडे तयार करून घेतो आणि ताई इकडे एका साईडला तळतायत, एका साईडला पाक बनतोय. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.